नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूज आता आपल्यासमोर एका नवीन रूपामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि आमचा प्रयत्न राहील की जितका जास्तीत जास्त चांगला क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत देता येईल तो देण्याचा संपूर्ण प्रयत्न असेल. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे भारताच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल. याचं कारण अजूनही अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि जसं चिदंबरम यांनी अर्थसंकल्पामध्ये म्हटलं की निर्मला सीतारामन या अर्थमंत्र्यांचा संपूर्ण लक्ष हे कन्झम्पशनच्या दृष्टीने होतं आणि त्यांचा असा भ्रम आहे की ते 12 लाख रुपयापर्यंतचं इन्कम टॅक्सची सवलत दिली की कन्झम्पशन वाढेल. तर त्याच्याने कन्झम्पशन वाढणार नाही. जसं त्यांनीही सांगितलं चिदंबरम यांनी की देशाची रियालिटी काय आहे आत्ता अर्थव्यवस्थेची ही खरं लक्षात घ्या. 12 लाख पर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या लोकांची संख्या 40-50 लाख आहे अख्ख्या भारतामध्ये. मुळातच टॅक्स भरणारे 2-3 कोटी लोक आहेत. त्यातल्या 40-50 लाख लोकांचं 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आहे. तेवढ्यांना सवलत मिळाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये कन्झम्पशन पॅटर्न वाढेल असं समजणं हा भ्रम आहे. हे त्यांनी सतत सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज जे आपल्याला वास्तविकता बघायची आहे, मुद्दाम ही सांगणं गरजेचं आहे आणि यात काही राजकारणाचा भाग नाही. ही रियालिटी आहे, ही इकॉनॉमिक रियालिटी आहे. ही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावरती आलेली आहे. अगदी हे जे निर्बुद्ध भक्त संप्रदायातले बिंडोक RSS वाले आहेत यांच्याही कुटुंबांपर्यंत या अर्थव्यवस्थेच्या झळा पोहोचणारच आहेत. आणि ते काय आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया. कारण खूप असं सांगितलं जातं की विश्व में डंका वगैरे. आता ते बघितलं, खूप सांगत होते की भारताच्या पासपोर्टची केवढी जगामध्ये किंमत आहे. ते कळलं ज्या वेळेला हातापायामध्ये बेड्या घालून भारतीयांना परत पाठवलं अमेरिकेहून, तेव्हा कळलं की याची किती किंमत आहे या सगळ्या प्रकारात. आता मुख्य आपण जे बघायचं आहे की सगळं जग वेगवेगळ्या इंडेक्सेसकडे पाहत असते, डेव्हलपमेंटच्या ह्युमन रिसोर्स इंडेक्सेसकडे. आता या वेगवेगळ्या इंडेक्सेसमध्ये भारत कुठे आहे हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जागतिक दारिद्र्याच्या निर्देशांकामध्ये आत्ता भारत तळापैकी असलेल्या देशांपैकी एक आहे. म्हणजे भारतामध्ये आज 23,40,00,000 लोक अत्यंत दारिद्र्यात आहेत. अत्यंत दारिद्र्यात. आता ही ही संख्या लक्षात घ्या. 23,40,00,000 ही बांगलादेशच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. इतकी मोठी लोकसंख्या आपल्याकडे अत्यंत दारिद्र्यात आहे की त्यांना एका वेळचं जेवण सुद्धा हे पूर्णपणाने मिळू शकत नाही. इतकी त्यांची वाईट अवस्था आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 127 देशांपैकी 105व्या स्थानावर आहे. जागतिक हंगर इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे इंटरनॅशनल ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 105व्या स्थानावर आहे 127 देशांपैकी. आणि हे अत्यंत धोकादायक श्रेणी असलेलं स्थान आहे. आपल्या भारतामध्ये 13.7% लोक ही कुपोषित आहेत. माल न्यूट्रिशन झालेलं आहे. अत्यंत कुपोषित आहेत. आता या कुपोषण दूर करण्याच्या ज्या काही शासनाचे हे असतात, उपाययोजना असतात, त्या एखाद्या ज्याला आपण म्हणू ना की लसीकरण मोहीम वगैरे अशा टाईपचं असतं की ग्लुकोजची बिस्किटं वाटा वगैरे अशाने होत नाही कुपोषणाचं निर्मूलन. पण म्हणजे 13.7% इतकी या देशाची लोकसंख्या ही कुपोषित आहे. 5 वर्षाखालील मुलांमध्ये, लक्षात घ्या अत्यंत भयंकर गोष्ट आहे, 5 वर्षाखालील मुलांमध्ये 35.5% मुलं ही खुरटी आहेत. स्टंटेड ज्याला म्हणतात ग्रोथ, की त्यांची वाढच होत नाहीये. 35.5%. हे 35.5% 5 वर्षाखालची लोकसंख्या असलेली मुलं उद्या या देशाचे नागरिक ज्या वेळेला मोठे प्रौढ बनतील तेव्हा हे काय योगदान देऊ शकतील. त्यामुळे ते उद्याचे नागरिक, उद्याचे सक्षम नागरिक आज तयार करायचे असेल तर सरकारचं किती लक्ष असायला हवं या सगळ्या गोष्टींकडे. 35.5% लहान मुलं 5 वर्षाच्या खालची ही खुरटी आहेत. 18.7% ही अनेमिक आहेत. ही अत्यंत अशक्त अशा अवस्थेमध्ये ही लहान मुलं आहेत. 3% मुलं या देशात जन्माला येणारी हे त्यांच्या 5व्या वाढदिवसाच्या आधीच मृत्यू पावतात. कुपोषणाचे जे मृत्यू, किंवा मागे आम्ही त्याच्यावरती एक रिपोर्ट केला होता, त्याला कोवळी पानगळ असं म्हटलं होतं. 5 वर्षाखालची 3% मुलं ही कुपोषणामुळे मृत्युमुखी पडतात. अत्यंत गंभीर अशी ही बाब आहे.
जगाचा जो लिंगभेद निर्देशांक आहे म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन भारतामध्ये स्त्री आणि पुरुष मुख्यतः या दोन जेंडर्समध्ये म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे तृतीयपंथी आहेत तो तर आणखीन वेगळा भयंकर भाग आहे. पण मुळात स्त्री पुरुषांमध्ये जो भेदभाव केला जातो प्रत्येक ठिकाणी होतो तो, त्यात भारताचं स्थान 146 देशांमध्ये 129व्या स्थानावर आहे. 129 इतकं प्रचंड मोठं जेंडर डिस्क्रिमिनेशन भारतामध्ये होतं आणि ते आपल्याला सगळीकडे माहिती आहे. एकाच दर्जाचं काम करणारे स्त्री पुरुष असतात, दोघांना वेगवेगळा पगार असतो. हे सगळ्या क्षेत्रांमध्ये, हे कृषी क्षेत्रापासून तिथं शेतमजुरांपासून ते मोठमोठ्या सिनेस्टार अभिनेते आणि अभिनेत्रींपर्यंत हा फरक आहे की दोघांच्या उत्पन्नामध्ये पुरुषाच्या आणि स्त्रीच्या एकाच लेवलचं काम जरी करत असले तरी त्यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. यात भारत 146 पैकी 129व्या स्थानावर आहे, अत्यंत खालच्या स्थानावर आहे. जागतिक हॅपीनेस इंडेक्समध्ये म्हणजे आनंदी देश ज्याच्यामध्ये भूतानसारखे देश आहेत अत्यंत आनंदी देशांमध्ये, तर जागतिक पातळीवरती अत्यंत आनंदी देशांमध्ये 143 पैकी 126व्या स्थानावर भारत आहे. हे अच्छे दिन नाही आहेत, हे लुच्चे दिन आलेले आहेत. 146 पैकी 126व्या स्थानावरती भारत आहे. मानवी विकास निर्देशांक ह्युमन रिसोर्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानवी विकास निर्देशांकात 193 पैकी 134व्या स्थानावरती भारत आहे. जागतिक बँकांचा स्त्रिया व्यवसाय आणि कायदे याबद्दलचा जो निर्देशांक आहे त्यात भारत 113व्या स्थानावरती आहे. भारतामध्ये 1990 साली जेवढे गरीब होते त्यापेक्षा जास्त गरीब हे 2024 मध्ये आहेत. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की 2004 ते 2014 या काळामध्ये 27 कोटी लोक त्यावेळेच्या सरकारने दारिद्र्य रेषेच्या वर आणले होते. म्हणजे या कालावधीमध्ये लोक दारिद्र्य रेषेच्या वर यायला हवे होते जर विकास घडत असेल तर. ते घडलेलं नाही. 2024 साली 90 पेक्षा जास्त दरिद्री लोकांची आत्ता संख्या आहे. याच्या दुसऱ्या बाजूला स्वित्झर्लंड मधली एक स्विस बँक आहे UBS. त्या UBSच्या अहवालानुसार भारतामधल्या अरबपतींच्या संख्येमध्ये किंवा अरबपतींच्या संपत्तीमध्ये एका वर्षामध्ये 42% वाढ झाली. म्हणजे एका बाजूला अरबपतींच्या संपत्तीमध्ये 42% एका वर्षात वाढ होते आणि तेव्हा हा देश देशातल्या लोकसंख्येच्या 60 ते 70% लोकसंख्येला 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य देत असतो सरकार. तर ही 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 विसंगती आहे आणि ही विषण्ण करणारी विसंगती आहे. ज्याला नेहमी असं म्हटलं जातं की आहेरे आणि नाहीरे हे जे दोन वर्ग आहेत, तर आहेरेंची संख्या आणि आहेरेंची संपत्ती ही सतत वाढत चाललेली आहे आणि नाहिरेंच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होत चाललेली आहे. हे गेल्या 10 वर्षामधलं आपलं चित्र आहे. आता साधं एक उदाहरण आपण पाहू. 2017-18 मध्ये ग्रामीण भागातलं सरासरी उत्पन्न 9,107 रुपये महिन्याला होतं. ग्रामीण भागातल्या नागरिकांचं सरासरी महिन्याचं उत्पन्न 9,107 होतं 2017-18ला. आज 2024ला ते घसरून झालेलं आहे 8,842. म्हणजे ग्रामीण भागातल्या उत्पन्नामध्ये घट घडलेली आहे. शहरी भागामध्ये 2000 म्हणजे शहरी भागामधलं उत्पन्न हे 12,847 होतं 2017-18ला. आता ते 2024 मध्ये 13,006 झालंय. म्हणजे 57 रुपये वाढलेत 6 वर्षात. शहरी भागातल्या नागरिकांच्या सरासरी महिन्याच्या उत्पन्नात झालेली वाढ 6 वर्षातली ही 57 रुपयाची आहे. वर्षाला 10 रुपये पण वाढलेले नाहीत. म्हणजे 0.4% इतकीच फक्त त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. दुसऱ्या बाजूला महागाई निर्देशांक मात्र सतत दरवर्षी 6% जास्त आहे. आता महागाई सतत 6% वाढते आहे आणि उत्पन्न सरासरी ग्रामीण भागातलं तर घसरतच आहे, पण शहरांमधलं सरासरी उत्पन्न हे वर्षाला 10 रुपयांनी सुद्धा वाढत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तो शहरी माणूस त्याची उपजीविका कशी करतोय?
तर त्याच्या कौटुंबिक बचती ज्या होत्या आत्तापर्यंतच्या, त्या बचतींमधून तो खर्च करायला लागलेला आहे. आणि म्हणून बचतीचं GDPशी असलेलं प्रमाण, म्हणजे देशाच्या एकूण GDPशी असलेलं कौटुंबिक बचतींचं प्रमाण हे आता खाली घसरून 5.2% वरती आलेलं आहे. कारण त्याच्या सेव्हिंग्जमधून त्याला खर्च करायला लागतात. त्याचं उत्पन्न वाढतच नाहीये, महागाई मात्र वाढतच चाललेली आहे. ही वास्तविक परिस्थिती आहे. आणि सोनं तारण ठेवून कर्ज घेणं आणि त्यातून आपले खर्च भागवणं, हा एक नवीन अतिशय भयंकर प्रकार याच्यात सुरू झालेला आहे. आणि या काळामध्ये 15 वर्षात सर्वात पहिल्यांदा कॉर्पोरेट्सचा जो नफा आहे, तो GDPच्या तुलनेमध्ये 15 वर्षात सर्वोच्च उच्चांकी पोझिशनवरती आत्ता आहे. म्हणजे कॉर्पोरेट्सला नफा गेल्या 15 वर्षामध्ये सर्वोच्च पातळीवरचा मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार मात्र ते वाढवायला तयार नाहीत. हा त्यातला अर्थ आहे. स्टार्टअप इंडिया असं आपण खूप ऐकलं होतं. या स्टार्टअप इंडिया अंतर्गत सुरू झालेल्या उद्योगांपैकी 5,000 स्टार्टअप हे बंद पडले. 5,000 स्टार्टअप हे बंद पडले. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण जर बघितल्या तरी आपल्या लक्षात येतं की सामान्य माणसाच्या हातात पैसा आहे का, मध्यमवर्गीय असेल, निम्न मध्यमवर्गीय असेल किंवा गरीब असेल, एक जे ठोकताळे जे म्हटले जातात की दुचाकींचं उत्पादन, टू व्हीलर्सचं उत्पादन हे कसं आहे. कारण या दुचाकींचा वाहनांचा वापर ही लोक करत असतात. गरीब असेल, निम्न मध्यमवर्गीय असेल किंवा मध्यमवर्गीय असेल, यांच्याकडे या दुचाकींचा, टू व्हीलर्सचा वापर होत असतो. 2003-4 मध्ये भारतामध्ये, म्हणजे साधारण 10-11 वर्षापूर्वी भारतामध्ये वर्षाला, एका वर्षात 56 लाख टू व्हीलर्सचं उत्पादन झालं आणि विक्री झाली. 56 लाख. त्याच्या पुढच्या वर्षी 65 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी 76 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी असं करत करत 2013-14 साली भारतामधल्या दुचाकींचं उत्पादन हे 56 लाखावरून 10 वर्षामध्ये 1,69,00,000 इतकं वाढलं. म्हणजे जवळजवळ यात म्हणजे उत्पादन जे आहे 10 वर्षातलं दुचाकींचं, हे 3 पट झालं. 56 लाखाचं 1,69,00,000. इतक्या मोठ्या संख्येमध्ये टू व्हीलर्स वाढल्या. याचा अर्थ गरीब, निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय यांच्या हातात पैसा आला, ज्यामुळे त्यांनी या दुचाकी वाहनं त्यांच्या जीवनाच्या सुलभतेसाठी, उपजीविकेच्या उपयोगासाठी म्हणून त्यांनी विकत घ्यायला सुरुवात केली. कारण त्यांच्या हातात उत्पन्न आणि पैसा आला होता 2003-4 पासून 2014 पर्यंतच्या काळामध्ये. 2014 नंतर या दुचाकींचं उत्पादनचं परिस्थिती काय आहे, तर आज 2023-24 ला या दुचाकींचं एकूण उत्पादन झालेलं आहे 2,15,00,000. म्हणजे 10 वर्षापूर्वी होतं 1,69,00,000. 300% वाढ झालेली होती. त्याच्यामध्ये 3 पट वाढ झालेली होती. आणि 1,69,00,000 वरून 2023-24 ला झालेलं उत्पन्न आहे 2,15,00,000. म्हणजे 10 वर्षातली वाढ किती झाली? 27%. 27% फक्त 10 वर्षामध्ये दुचाकीच्या उत्पादनांमध्ये वाढ झाली. याचा सरळ अर्थ काय होतोय की हा जो वर्ग आहे, गरीब असेल, निम्न मध्यमवर्गीय असेल, मध्यमवर्गीय असेल, याच्यामध्ये याच्या हाती येणारा पैसा कमी झाला, याच्या हाताला असलेला रोजगार गेला. हा याच्यामधला वाढ आहे. आता त्याच्या पुढे म्हणजे आता हे सगळं करायचं तर उत्पादन क्षेत्र म्हणून जर आपण एकूण जर बघायचं ठरवलं तर ते उत्पादन क्षेत्राचा परफॉर्मन्स कसा होता, तर 2014 पासून या उत्पादन वाढीचं लक्ष्य, ध्येय हे साधारण 14% उत्पादन वाढ दरवर्षी करत जायची, अशा पद्धतीचं होतं. आणि 2022 पर्यंत 10 कोटी नोकऱ्या या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये निर्माण होतील, नुसत्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये, अशी त्याच्या मागची या वाढीच्या अंदाजानुसार कल्पना होती की दर वर्षाला जर का 12 ते 14% वाढलं तर 2020 पर्यंत साधारण 10 कोटी रोजगार निर्माण होतील. आणि 2022 पर्यंत या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा GDP मधलं सहभाग, कॉन्ट्रीब्युशन हा 25% पर्यंत न्यायचं होतं. आता प्रत्यक्षात काय घडलं की 10 वर्षांनंतर ही वाढ न होता
उलट या वाढीचा दर हा कमी कमी होत गेला आणि जो 12 ते 14% वाढायला हवा होता तो फक्त 4% वाढला. फक्त 4% उत्पादन क्षेत्रातला ग्रोथ रेट. 10 कोटी नवीन रोजगार निर्माण करायचा होता, तो तर नाहीच झाला. उलट कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या हे सांगण्याचा दुसरा आकडा, सरकारचा आकडा आहे हा. 2017 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये एकूण 5,13,00,000 कामगार होते. 5,13,00,000 2017 साली. 2022-23 साली उत्पादन क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधल्या कामगारांची संख्या 5,13,00,000 वरून घटून फक्त 3,56,00,000 एवढी झाली. म्हणजे 1.5 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या रोजगार गेला, नवीन मिळणं तर दूर राहिलं. 5,13,00,000 वरून 3,56,00,000 रोज नोकऱ्या कमी झाल्या आणि लोकसंख्या तर वाढत होती. आणि म्हणून या गोष्टीचं गांभीर्य आहे. उत्पादन क्षेत्राचा जीडीपी मधला वाटा हा 18.3% इतका होता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा. तो 25% करायचा होता, तो झाला 14%. त्याच्यामध्ये उलट घट झाली. आणि हा जो आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधला हा उत्पादनाचा ग्रोथ रेट आहे, हा 1968-69 नंतरचा सर्वात कमी असा आहे. म्हणजे 68-69 पेक्षा पाठीमागं आपल्याला अमानवी पंतप्रधानांनी आणून ठेवलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. 6 वर्षामध्ये 40,000 उद्योग देशातले 6 वर्षात हे दिवाळखोरीत गेले. आपण मागेही ती आकडेवारी पाहिलेली आहे की किती लाख कोटी रुपयाची कर्ज, जवळजवळ 12-15 लाख कोटी रुपयाची कर्ज ही राईट ऑफ करावी लागली. मी राईट ऑफ केली रादर याच्यामध्ये. आणि हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आज भारतामध्ये 70% कमी लोकसंख्या, 70%च्या आसपासची ही कमी उत्पन्नाच्या गटामध्ये आहे आणि 60-70% लोकांना तर सरळ सरकारलाच रोजगार द्यायला लागतो. आता या सगळ्या समस्या असताना कशावरती सरकारचा फोकस असायला हवा? तर सरकारचा संपूर्ण लक्ष हे सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, नवीन नवीन शोध लावणं असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, इनोव्हेशन्स. त्याच्यानंतर आता नवीन आलेलं क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे सरकारचा, मोदी आणि त्यांच्या सगळ्या सरकारचा इंटेलिजन्सच आर्टिफिशियल आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे नवीन क्षेत्र आलंय याच्यामधल्या गुंतवणुकी करणं, शिक्षण, उच्च शिक्षण म्हणजे एज्युकेशन, हायर एज्युकेशन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये सरकारने वाढ करणं, गुंतवणूक करणं हे खूप महत्वाचं आहे. आता बघा तुम्ही, दरवेळेला आपण काहीतरी चीन 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 करत असतो है ना. तर 140 कोटी लोकसंख्या आहे चीनची, भारतापेक्षा कमी. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये शिक्षणामधली गुंतवणूक ही $906 बिलियन आहे, एका वर्षाची सांगतोय. दरवर्षी चीनचं सरकार एज्युकेशनसाठी $906 बिलियन एवढा इन्व्हेस्टमेंट करते. कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती सरकारची इन्व्हेस्टमेंट $6,000 आहे. आणि प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरची चीनमधली वर्षाची इन्व्हेस्टमेंट ही $2,500 पेक्षा जास्त आहे. विचार करा, भारताचं दरडोई उत्पन्न नाहीये $2,500. इतकी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांमागची गुंतवणूक चीन करतोय. आणि याच्या तुलनेत म्हणजे एका बाजूला चीनची एज्युकेशन मधली इन्व्हेस्टमेंट $906 बिलियन एकूण, दुसऱ्या बाजूला चीनपेक्षा थोडी जास्त लोकसंख्या असलेल्या भारताची एज्युकेशन मधली इन्व्हेस्टमेंट $12 बिलियन. $906 बिलियन आणि $12 बिलियन. किती शाळा बंद झाल्या गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातल्या? 66,000 पेक्षा जास्त. 30,000 पेक्षा जास्त शाळा उत्तर प्रदेशमध्ये बंद केल्या गेल्या. आणि कुंभमेळा घेत आहेत हजारो कोटी रुपयाचा, जिथं गांजा पिणारे नागडे साधू अंगाला राख पासून तिथं चेंगराचेंगरीमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. हा सगळा फोकस हा कसा बदलला जातोय? म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती चीन भारताच्या 30 पट जास्त खर्च करत आहे. 30 पट. दरवर्षी भारतात 2.5 कोटीपेक्षा जास्त मुलं जन्माला येतात. यांच्या शिक्षणाचं काय? आधीच्याच
मुलांचं शिक्षण होत नाहीये. म्हणजे 19-20 साली भारतामध्ये 26.5 कोटी 26.45 कोटी मुलं ही शिक्षण घेत होती. आणि आत्ताची जर परिस्थिती बघितली तर त्याच्यामध्ये उलटी 1.65 कोटी घट झालेली आहे. म्हणजे शिक्षण घेत असलेल्या मुलांची संख्या वाढायला हवी, ती जवळ-जवळ 2.25 कोटींनी भारतामध्ये घटली. प्राथमिक शिक्षण देणं सुद्धा आता सरकारला परवडत नाहीये. भारत दूध उत्पादनामध्ये जगात नंबर 1 बनला होता. मनमोहन सिंग सरकारच्या कालावधीमध्ये. जगात नंबर 1. दूध उत्पादन वाढीचा रेट हा 2018 मध्ये 6.62% होता. त्याआधी तो त्यापेक्षा जास्त होता. पण हे या अमानवी पंतप्रधानाच्याच काळामधला आकडा घेतो. 2018 मधला हा दुधाच्या उत्पादन वाढीचा दर हा 6.62% होता. आज तो 3.78% वरती आलाय. 3.78%. हे जे सगळं गुजरात मॉडेल म्हणून नरेंद्र मोदी बोलत होते, डबल इंजिन सरकार वगैरे सगळ्या भानगडी होत्या ना, त्या गुजरात मॉडेलची प्रसिद्धी सर्वात जास्त होती हिऱ्यांच्या निर्यातीबद्दल. इथून जे हिरे एक्सपोर्ट व्हायचे, त्या हिऱ्यांच्या एक्सपोर्टमध्ये 28%नी घट झालेली आहे. रुपयाचं अवमूल्यन झालेलं असून सुद्धा हिऱ्यांचं एक्सपोर्ट 28%नी घटलेलं आहे. गुजरातमध्ये 2000 म्हणजे 50%पेक्षा जास्त कारखाने हिऱ्यांचे हे बंद पडलेत. पूर्णतः बंद पडलेत. हिरे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त कारागिरांच्या नोकऱ्या या अत्यंत धोक्यात आल्या आहेत. याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे जसं एक फॅक्टर आहे की हे जे प्रायव्हेट कन्झम्पशन कमी झालं आणि त्याची जी काही कारणं आहेत, नोकऱ्या जात आहेत वगैरे, हे सगळं आता आपण बोललो. सरकार इन्व्हेस्टमेंट करत असतं वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या मार्फत. तर सरकारच्या प्रोजेक्ट्सची अवस्था काय आहे? तर आधीच्या वर्षाच्या तुलनेत नवीन प्रोजेक्ट्समध्ये 22.5%नी घट झालेली आहे. 22% नवीन प्रोजेक्ट हे आता कमी अनाऊन्स केले जात आहेत आणि सुरू केलेले जे ऑलरेडी प्रोजेक्ट होते त्यातले 50%पेक्षा जास्त सुरू केलेली प्रोजेक्ट्स प्रकल्प सरकारचे हे बंद पडलेले आहेत. या सो कॉल्ड विश्वगुरू बनण्याच्या थापा मारणाऱ्या अमानवी पंतप्रधानाच्या कालावधीमध्ये या देशाची अवस्था काय झालेली आहे हे आपण बघा. हातापायात बेड्या घालून या देशाच्या नागरिकांना अमेरिकेहून परत पाठवलं गेलं आणि 12 तारखेला समन्स पाठवल्यासारखं नरेंद्र मोदींना अमेरिकेला बोलावून घेतलंय आणि हे हातपाय बांधलेले परत आले. नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्पच्या समोर हात बांधून जाणार, हात बांधून जातील आणि गयावया करणार आहेत. त्या गौतम अदानीची केस मध्ये त्याला वाचवा, तो गावठी जेम्स बॉन्ड, त्याचा वॉरंटच्या प्रकरणामधून अजित डोवल यांना वाचवा. कारण या 2 जणांमध्ये याचा जीव म्हणजे या पंतप्रधानाचा जीव अडकलेला असल्यामुळे तो या देशाला अमेरिकेच्या राष्ट्रपतीसमोर लाचार करायला तयार झालेला आहे. या देशातल्या नागरिकांना तर आर्थिकदृष्ट्या ऑलरेडी लाचार करून ठेवलेलं आहे. इजी न्यूजच्या आजच्या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी बघा, जास्तीत जास्त जणांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा. ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.